नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नमो शेतकरी योजना 2025 बद्दल. एक अशी योजना जी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आर्थिक मदत करणे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 ते 12,000 पर्यंत थेट आर्थिक मदत मिळते. रकमेची थेट जमा त्यांच्या बँक खात्यात होतात. सेंद्रिय शेती, बी बियाणे, खतासाठी मदत इत्यादीसाठी शेतकऱ्यांना या पैशाची मदत होते. संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसंच माहिती आवडल्यास ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तर चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशा मावळल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्याचे स्वरूप वाढणार म्हणून. कारण काही दिवसापूर्वी 6,000 रुपये ऐवजी वार्षिक 9,000 रुपयाचा हप्ता नमो शेतकरी योजनेअंतर्गत दिला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र या योजनेत देखील कुठलाही बदल केला गेलेला नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी पायाभूत सुविधांची निर्मितीसाठी येत्या 5 वर्षांमध्ये जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी 5,000 कोटीचे बजेट या योजनेसाठी वापरण्याची तयारी केली आहे. आता एकंदरीत कृषी विभागाचे बजेट आणि त्यामध्ये नवीन 5,000 कोटी रुपयाची तरतूद यामधून आता तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता वाढीव निधीची तरतूद दिसून येत आहे. दरम्यान नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 93 लाखापेक्षा जास्त लाभार्थी हप्त्यासाठी पात्र आहेत. या योजनेसाठी वार्षिक 5,800 ते 6,000 कोटी रुपयाच्या निधीची तरतुदीची आवश्यकता असते. परंतु कृषी विभागासाठी केलेल्या निधीची तरतूद आणि सध्या दिला जाणारा नमो सन्मान निधीचा हप्ता आणि शासनाकडे उपलब्ध असलेल्या निधीची तरतूद या सर्व पार्श्वभूमीवर कमीत कमी येत्या बजेटपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचा बदल केला गेला नाही किंवा करणार नाहीत. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता हा दोन्ही हप्ते सोबत मिळणार आहे, जेणेकरून नमो किसान योजनेचे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा केले जाऊ शकतात. येत्या 18 जुलैला PM किसानचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो आणि त्याच वेळेस नमो किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो.